पंच एक मिनिट दोन्ही संघ येस पंचांचं सिग्नल मी भरत पवार यांना विनंती करतो की त्यांनी पहिल्या उपांत्य सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच प्रणय वायगडकर नवलाई स्पोर्ट्स संघाचा प्रणय वायगडकर पहिल्या चेंडूवरती एक धाव ते बाईक मधली घेतली जाते इष्टरक्षक यावेळी आपण पाहतोय इष्टांच्या मागे सागर पाटील चांगले इन्स्ट्रक्शन करतोय नंतरचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न येतो इथे डॉट बॉल सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती देखील कोणत्या प्रकारची धाव इथे दिली जात नाहीये पहिला फायनलिस्ट संघ म्हणून नवलाई स्फोट संघ इथे ओळखला जाणार आहे आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय सरळ बॅटर निकुल पवार आणि संकेत पवार ही पवार बंधुरांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे नंतर आघात केलाय झेलची संधी आहे झेल इथे टिपला जातोय पहिला मोरा पहिला धक्का इथे टिपलाय सारिका स्फोट संघाला जरूर लागला असेल निकुल पवार बॅक टू द पवेलियन सफवान मैदानामध्ये दाखल झालाय अष्टपैलू असणारा हा सफवान बारगीर लोकल बॉय आहे आणि हा लोकल बॉय मैदानाच्या दिशेने यावेळी दाखल झालाय तो सफवान बारगीर यावेळी काय कामगिरी करतोय यावेळी पाहण्यासारखं असेल कारण नॉनस्टॉप एंडला जर विचार करायला गेला तर जो चांगला खेळतो आणि खेळण्यासाठी ओळखला जाणारा सध्या नॉनस्टॉप एंड वरती आहे संकेत पवार चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो 3 चेंडू फेस केले तर एक धाव खर्च केली आहे एक विकेटचं पतनी इथे घडलं असेल कुलदीप आपण ऑन गोलंदाजी मार्कवरतून पाहतोय नंतरचा चेंडू सफवानसाठी इथे डॉट बॉल असेल टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू इन स्विंग म्हणजेच काय आतल्या पोझिशन मध्ये आला आणि आतल्या पोझिशन मध्ये येणारा चेंडू इथे असेल डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताळला जातोय प्रत्येक चेंडू कहाणीमध्ये ट्विस्ट सामन्यामध्ये येतो इथे रोमांच नंतरचा चेंडू आडव्या बॅटने खेळला असेल एक धाव खर्च केला नॉनस्टॉप खेळला धोक्याची घंटा जरूर वाजली का नाही वाजली जात आहे जर पहिल्या वेळी चेंडू कॅरी गेला असता तर जरूर वाजली असती एकदम इथे प्लंबल्ली पूर्ण केली जाते आहे एकच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या एक गडी बाद 2 या धावसंख्येवरती आहे ओमकर तुला काय वाटतं की हा देखील उपांत्य फेरीचा सामना कशा पद्धतीने होऊ शकतो येस शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार शेवटच्या षटकामध्ये जाणार ह्याच्यामध्ये काही शंका नाहीये कारण दोन्ही संघांमध्ये तिकट्या ताकदीची फलंदाजी आहे कारण संकेत पवार असेल सफवान बारगीर असेल असे अनेक फलंदाज आहेत सारिका स्पोर्ट्स संघाकडे आणि एक तारा सितारा म्हणून ज्याला ओळखला जातो ज्या ज्यावेळी संघाला गरज असते त्यावेळी सारिका स्पोर्ट्सचा संघाचा प्रतीक तो देखील आता खूप महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये नक्कीच तू एक बाजू त्या ठिकाणी सांभाळलीस परंतु मी देखील म्हणतो अहमद स्पोर्ट्स संघाकडे देखील खूप मोठी ताकद आहे आणि या ठिकाणी षटकार खरोखरच ह्या संकेतला थांबवणं खूप महत्वाचं आहे कारण हेच वादळ सारिका स्पोर्ट्स साठी खूप महत्वाचं आहे आणि अहमद स्पोर्ट्स कडे देखील मुन्ना मयेकर असेल बंटी पाटील असेल यांनी संपूर्ण ग्रुप स्टेज मध्ये 5च्या 5 त्या ठिकाणी सामने जिंकले होते आणि संपूर्ण पॉइंट टेबल मध्ये एक सरासरी म्हणायला लागेल तर पहिल्या क्रमांकावर असेल तर अहमद स्पोर्ट्स नक्कीच त्यांच्याकडे देखील दारमदारता आहे कारण षटकार किंग म्हणून ज्याला ओळखला जातो मंदार
ज्यानं कारनामा केले सलग 6 चेंडूवरती आणि या स्पर्धेमध्ये ज्यानं सलग 5 चेंडूवरती 5 षटकार लगावलेत आणि तो संघ देखील हाच आहे. या संघाच्या विरोधात त्यानं या टुर्नामेंटमध्ये सलग 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते आणि त्यावेळी वर्चस्व दाखवलं होतं अहमदस्फोट संघाने आणि ते वर्चस्व इथे दाखवलं जाईल का. साहिल येतोय गोलंदाजी बारखोडून उर्फ भैया या नावाने ओळखला जातो. रत्नागिरी पाटील गावाला विलंब करणारा हा खेळाडू आता मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. तब्बल 8 डावा इथे खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती काय फटका सजवला होता. 6 धाब्यांचा संख्येच्या बॅटमधून निघाले असतील त्या 6 धावा या विस्फोटकरवरती बाल केल्या जात आहेत. सपन बारगीर पुन्हा एकदा या विसर्जित झाला असेल. अकुल टप्प्याचा बॉल अगदी हलक्यात खेळला जातोय. पहिली धाव जलद गतीने इथे कंप्लीट केली जाईल आणि त्या धावेवरती इथे विश्वास दाखवला जातोय. एकच धाव इथे खर्च केली जाते. एकच्या मदतीने संत गतीने चाललेला सामना आहे आणि तो संत गतीने चाललेला सामना कधी रोमांच स्थितीमध्ये येईल. कारण अनेक संघ होते, नामवंत खेळाडू देखील आतापर्यंत शून्यावरती बाद झाले. त्यातील अजून एक फलंदाज नामवंत यादीमध्ये ज्या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातो तो संकेत पवार आपण पाहतोय. प्रॉपिंग वरती आहे, चांगली फलंदाजी केली आहे. एक चेंडू पेस केलाय. 6 धावसंख्येवरती खेळतोय. जवळपास 600च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय आणि तोच पुढे एकदा या विसर्ज झाला असेल. सोबत बॅटर या विसर्ज आहे. गोलंदाजी बारखोडून साहिल पुढील चेंडू घेऊन दाखल झालाय. धाबाला सुरुवात केली आहे. 55 पार केल्यानंतरचा चेंडू संकेतने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मंदार असेल ते इथे लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू इथे हाताळला जातोय आणि प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये पकड आणि झटपट बदलणारा हा प्रत्येक निर्धाव चेंडू असेल. आणि जे प्रेक्षक युट्यूबवर जोडले गेले त्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यानंतर झेलची संधी बनली असेल पण चेंडू इथे मोजला जातोय. डिक्लेअर आणि घोषित एरियामध्ये जाणारा एका धावेसाठी इथे जातोय. एकच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकांमधला प्रवेश इथे पाहतोय. धावसंख्या 10. मास्टर सचिन रमेश तेंडुलकर याच्या जर्सी वसने असणारा अंकांचा खेळ तब्बल 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. टीमची टोटल धावसंख्या 10 या स्कोर कार्डवरती आहे. 3 चेंडू अजून फेकले गेले आणि 3 चेंडू अजून फेकणे शिल्लक असतील. या 3 चेंडूवरती किती धाबा वर्चस्व दाखवले जातील. नंतरचा चेंडू अकुल टप्प्याचा इथे होता आणि अकुल टप्प्याच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. येतोय इथे डॉट बॉल. नियंत्रण राखणं, संयम बाळगणं तुम्हाला गरजेचं असेल. कुणी 2 चेंडू चांगले हाताळले म्हणून तो चांगला गोलंदाज नाही ठरत. ज्यावेळी तो 6 चेंडू चांगले हाताळतो त्यावेळी त्याला नामवंत गोलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि तशीच कामगिरी यावेळी या साहिलला करायची आहे. चांगली गोलंदाजी करतो अहमदस्फोट संघाचा हा साहिल. पुढे यार अरंडबी कडने किल्ला चेंडू अलाउंड कार्पेटने यावी चाललाय. जमनीला हसवत खेळाडूला फसवत 4 धावांसाठी ते खेचला जातोय. येतोय केपीएलचा चौकार. केपीएलच्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 14 या धावसंख्यावरती जाऊन पोहोचली आहे. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. धावसंख्या 14. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करणं गरजेचं आहे आणि फेरबदल केल्यानंतरचा फटका इथे लगावला जातोय. चेंडू पुन्हा एकदा मैदानाची साथ यावी मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न. प्लंबलने दुसरी धाव देखील इथे कन्वर्ट केली जाते. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टीमची टोटल 1 गडी बाद 16. धावसंख्या 16. 2 षटक संपलेत. 1 गडी बाद असेल तुमचा. टीमची टोटल धावसंख्या आणि गोलंदाजी मार्क करून
तेजस, जिला तेजस एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा तेजस यावी गोलंदाजीवरती दाखल झालाय. महत्वपूर्ण षटक हाताळतोय तेजस यावी. उर्ध विकेटने पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा हाताळायचा होता. पिचिंग थोडंसं इलेक्ट्रिकच्या बाहेर जाणार होतं. त्यावेळी पंच यावी आपले दोन हात खांद्याच्या दिशेने समांतर करतायत. येतो इथे, दिला जातो इथे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. नवलाई स्फोट संघ हा पहिला फायनलिस्ट संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा सेम टप्पा, सेम रिझल्ट. ऍक्शन रिप्ले व्हाईट बॉलचा इथे दाखवला जातोय. ज्या प्रेक्षकांनी हा ऍक्शन रिप्ले बघितला नसेल त्यांच्यासाठी दाखवलेला हा ऍक्शन रिप्लेचा नमुना मैदानाच्या आतमध्ये प्रॉपिंग केस वरती आपण पाहतोय. तर सपवार बारगीर रत्नागिरीला विलंबकर, रत्नागिरीची एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा सपवान बारगिरी इथे आपण. नंतरचा बॉल या पंचाने इथे बॅट बॉल दिला असेल. सलग तिसरा बॅट बॉल इथे हाताळला जातोय आणि 1 पाऊस ओव्हर इथे दिला जातोय. अतिरिक्त धाबा इथे दिल्या जात आहेत आणि अतिरिक्त धाबा देखील समोरच्या संघाला बाल केल्या जात आहेत. धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तेजसला कुठेतरी समजावणं गरजेचं असेल. तेजसला कानमंत्र यावे दिलं जाईल का, कारण एक तेजस नववंत गोलंदाज आहे. आतापर्यंत कोणताही चेंडू त्यानं फेस केला नाहीये. तब्बल 3 धावा त्यानं खर्च केली आहे. समोर बॅटर सपन बारगिल लेग साईडला टॉप 5 आपलं क्षेत्ररक्षण इथे घेतलंय. किल्ला चेंडू स्लोवर होता. चेंज ऑफ पेसने हा चेंडू इथे हाताळला जातोय. अपेक्षित उंची चेंडू घेऊ शकला नाहीये कारण गतीमध्ये मिश्रण केलं जातोय, परिवर्तन केलं जातोय आणि त्यानंतरचा हाताळायला हा चेंडू इथे येतोय. डॉट बॉल. इष्टांच्या मागे इष्टरक्षक सागर पाटील आपला अशी कामगिरी इथे करतोय आपल्या संघासाठी, कारण टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत चांगलं जखडून इथे रोखून ठेवलं जातोय. 19 धावसंख्येवरती असेल. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. सपवार का कळत नाहीये. बॅट आणि बॉल याच्यामध्ये जवळपास 1 फुटाचं अंतर होतं, इथे मिळत नाहीये. सपवान बारगीरने या खेळ प्रीमियर लीग मध्ये नाराज केलंय आणि नाराज केल्यानंतर सपवान बारगीर पुन्हा एकदा यावेळी सज्ज झाला असेल. नंतरचा चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न. सलग तिसरा डॉट बॉल, सलग तिसरा डॉट बॉल. संकेत नाराज आहे. नाराजी व्यक्त करण्यासारखी फलंदाजीच करतोय, कारण नाराजी आता व्यक्त करणं गरजेचं आहे. सपवान बारगीरने नाराज केलाय अक्षरशः, गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. नंतरचा चेंडू वरती इथे लगावला जातोय. नो लुक लुक लक करणारा हा येतोय. लगलग करणारा केपीएलचा षटकार सपवान बारगीरच्या बॅट मधून निघतोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आपण देखील विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. प्रेक्षकांच्या मनपसंतीला आलेलं क्रिकेटपटू पद्माकर स्मृती संघाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू नाना शिवलकर आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. प्रेक्षकांच्या मनपसंतीला आलेलं पारितोषिक प्रतीक पवार यांच्याकडून सपवानच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जरी ते खेचले गेले तर रोख कॅश प्राइज 500 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी इथे असेल. 500 रुपये संधी असेल. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 25 या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज तेजसने आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत आणि या 9 धावा त्याने खर्च केले असतील. सलगच्या आता 2 चेंडूवरती जर 2 षटकार इथे ठोकले गेले तर प्रतीक सर यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी इथे असेल. पुढे ती यावेळी सज्ज झाला असेल. नंतरचा चेंडू हलक्यातने फसवलाय, गंडावलाय. जी हा, कारण अक्षरशः जलबुडी सारखा जाणारा हा चेंडू इथे होता आणि जलबुडी सारखा जाणारा चेंडू प्रतीक सरांचे 500 रुपये वाचले असतील यावेळी आणि मोठा श्वास त्यांनी घेतलाय. मोठा श्वास घेऊन आता चालणार नाहीये. श्वास आणि विश्वास संपला की माणूस तुटतो आणि तुटणार नाहीये अजून सामना. डेड बॉल इथे दिला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि यानंतर जर 4 टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला तर तो नो बॉल दिला जाणार आहे. आतापर्यंत धावसंख्या 25 या धावसंख्येवरती तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 1 चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या 25. या षटकातील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. धावसंख्या टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती आहे. पुढे तयारी मीडियम पेसर तेजस एक्सप्रेस. नंतरचा चेंडू हलक्यातने पंचांच्या दिशेने तारलाय. पहिली धाव तर वेगवान गतीने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
फेकीतील सरारुती नाही केलं जात आहे. एक या धावसंख्येवरती विश्वास इथे दाखवलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. संजय धावडे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. संजय धावडे आपणास विनंती असेल. ही स्पर्धा आपण पाहतोय टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जातोय. कॅमेरा म्हणून जे आपल्याला मागच्या 2 दिवसामध्ये लाभलेत ते अथर्वजी शिवलकर सर असतील. त्यानंतर झेलची संधी आहे. येस स्वतः तिथे झेल टीमला आहे. कॉटन बोल्टचा इथे शिकार बनला असेल. सफवान बारगेन बॅक पॅव्हिलियन. ही स्पर्धा आपण पाहतोय टेनिसक्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आहे. मिक्सिंग मॅनचं काम यावेळी आपण पाहतोय. सागरजी लिंगायत सर असतील यावेळी आपण पाहतोय. मागच्या 3 दिवसामध्ये यावेळी आपण प्रसाद नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने यावेळी दाखल होतोय. विकेट टेकिंग शतकाला यावेळी सुरुवात झाली आहे आणि हे विकेट टेकिंग शतक यावेळी प्लंबली इथे हाताळत जातोय. कारण उच्च दर्जाची गोलंदाजी यावेळी आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. नंतरचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. स्कोर लाईक रिजन मध्ये इथे चेंडूला तारलाय. एक जाबीने पूर्ण केले जाईल जेणेकरून यावेळी संकेत पवार याच्याकडे स्ट्राईक इथे दिला जाण्याचा प्रयत्न असेल. 1च्या मदतीने धावसंख्या आज कुटकरवरती 27 या धावसंख्येवरती दान पोहोचली आहे. धावसंख्या टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती आहे. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. धावसंख्या आज 27 वरती कमी आणि हमी इथे जाणली गेली आहे. चुकीचं प्रायचित्त कोणता संघ यावेळी भोगणार आहे. कारण प्रत्येक होणारी चूक ही गंभीर चूकच असते आणि महा चूक असते आणि चूक यावेळी कोणाकडून घडेल. एस्ट्राच्या मागून एस्ट्रक्षक सागर लोपुलटा चेंडू होता कन्वर्ट केलाय. झेलची संधी नपितुला झेल इथे टीपला जातोय. अंत झालाय खेळीचा. संकेत पवार बॅक टू द पॅव्हिलियन इथे पकडला जातोय. झेल इथे संपलाय संकेतच्या बारीचा खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने श्रुतीची पावलं आता वळली आहेत. टर्निंग पॉइंट कालच्या दिवसामध्ये या श्रुतीकडे आपल्या संघासाठी खेचला होता. धावसंख्या 3 गडी बाद 27 या धावसंख्येवरती चांगलं जखडून ठेवलं जाते. एस्ट्राच्या मागून काम मंत्र यावेळी दिलं जातंय. चांगलं इन्स्ट्रक्शन आहे असतील यावेळी सागरच्या मदतीतून इथे केलं जातंय. चांगलं जखडून ठेवलं जात आहे. पुढे त्या गोलंदाजी मार करून साहिलचा पुढील चेंडू
मोठा फटका खेळला जातोय, मोईन चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. वन बाउंड चेंडूला अडवलं जात आहे का? अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ते देखील इथे कंप्लीट केले जाते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2च्या मध्ये धावसंख्या 29 29 अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. काय रोखलं गेलंय, काय इथे थांबवलं गेलंय संघाला? कारण संकेत सारखा फलंदाज कुठेतरी कमी धावा खर्च करत असताना, कारण त्याला वारंवार तर स्ट्राईक दिली नाहीये आणि ज्यावेळी स्ट्राईक दिली गेली होती तेव्हा माइंडसेट त्याचा खूप हल्ला होता. कारण दुसरीकडनं साथ त्याला होती गरजेची, ती साथ इथे कुठेतरी मैदानामध्ये मिळाली नव्हती. तेव्हा संकेत कुठेतरी एक चिंतेमध्ये फटका खेळत असताना यावेळी बॅक पॅव्हिलियन झालाय. सामना देखील आता चिंतेमध्ये इथे चाललाय. नंतरचा चेंडू इथे शरीरावरती आदळलाय आणि शरीरावरती आदळल्यानंतर चेंडू लेग बॅक मध्ये एकदा इथे मोजली जाते. पंच प्रतीक वाचकसर यांचा इशारा येतोय. एकदा इथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या 30 या धावसंख्येवरती 4 षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ घेऊन दाखल झालाय. साहिलने काय गोलंदाजी केली आहे. साहिल पाटील आपण पाहतोय 2 षटक आतापर्यंत हाताळण्याचा कारनामा त्याने केलाय. आतापर्यंत 11 धाबा आणि 2 गडी त्याने आपल्या खांद्यावरती इथे दाखवलेत. नंतरचा चेंडू इथे खेळला जातो. एक धाव कंप्लीट असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीची म्हणावी लागेल आणि चुकीच्या फेकीवरती प्राईज इथे भोगावे लागेल. तब्बल या चेंडूवरती 2 धावा इथे मिळतील. 2च्या मध्ये तिने धावसंख्या 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. निर्णायक 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 32. सागर पाटील अंतिम षटक घेऊन यावी दाखल झालाय आणि अंतिम षटकातील पहिला चेंडू योमेस आय हेट यू इज सबनेटली हिट. लेक्षिक दांडी उद्ध्वस्त. नवीन बॅटर यावेळी मैदानाच्या दिशेने यावेळी दाखल केला जातोय. आपण पाहतोय रोहित मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. उद्याचं भविष्य ज्या खेळाडूकडे बघितलं जातं ते उद्याच भविष्य आता मैदानामध्ये इथे दाखल आहे. पहिल्या चेंडूवरती नको बघू सर रागानं तुझी दांडी दांडी उडवली या सागर वाघाने. सलग दुसऱ्या चेंडूवरती मधली दांडी पहिल्या वेळी लेगस्टिक उद्ध्वस्त केली, त्यानंतर मधली दांडी उद्ध्वस्त केली जाते आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती ऑफस्टिक इथे उद्ध्वस्त केली जाणार आहे का प्रश्न. ऑन हॅट्रिकचा चेंडू इथे हाताळत असताना चांगला हाताळला जातोय. अकूट टप्प्याचा बॉल आहे. धावा दिल्या जात नाही. धावसंख्या 32. 6 गडी बाद झालेत. चांगली धावा 5 गडी बाद झाले असतील. चांगल्या धावांचा आळा इथे रोखून ठेवला जातोय. नंतरचा चेंडू ऑफस्टिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथे पंचांचा सिग्नल पोहोचलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. व्हाईट बॉल असेल अतिरिक्त धाव यावेळी बाल केली समोरच्या संघाला. धावसंख्या 33. अकूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. शॉर्ट ऑफ द डे साठी इथे सजवायचा होता आणि वॉटर कॅच ऑफ द डे इथे सजवला जातोय. अप्रतिम चेंडू यावेळी पकडला असेल. अंत झालाय साहिलच्या खेळीचा. विकेटचं पतन यावेळी घडतोय
आणि साहिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साहिल उर्फ देव मैदानाच्या दाखल होतोय. बॅटर मैदानाच्या दिशेने अंडर 19 ज्या खेळाडूने गाजवलंय तोच खेळाडू मैदानाच्या दिशेने इथे दाखल झालाय साहिल. आणि साहिलसाठी पहिला चेंडू इथे खेळला जातोय. फक्त एकच जब इथे खर्च केली जातोय. एक या धावसंख्येवरती इथे विश्वास दाखवला जातोय. एकच्या मध्ये लेग बॅक मधली एक धाव असेल यावी आणि एकच्या मध्ये तिने टोटल धावसंख्या 34 अंकांवरती आहे. नवला इस्पट संघ पहिला फायनलिस्ट संघ आहे. चेहऱ्यावरती स्मित आयकॉन खेळूच्या आणि स्मिताचे असणं देखील कारण असेल कारण संघर्ष करणारी लढाई त्याने दिली होती. नंतरचा चेंडू इथे डॉट बॉल हाताळला जातोय. षटक 5चा खेळ इथे समाप्त आहे. धावसंख्या 34 आणि 35 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं जात आहे. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे.
चला बॅटर यावी आपण पाहतोय. जर विचार करायला गेला तर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल. एका साईडला सागर पाटील तर दुसऱ्या साईडला कुलदीप ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली असेल. 35 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू आणि 35 धावा. प्रेक्षकांच्या मनपसंत आले पारितोषिक गौरव पवार यांच्याकडून जर प्रत्येकीने निकुल गोलंदाजीवरती इथे दाखल केले जातोय. महत्वपूर्ण सामना आहे. प्रतीकसाठी पारितोषिक आलं होतं पण ते अजून डिक्लेअर केलं जात नाही. ज्यावेळी प्रतीक चांगलं करेल त्यावेळी ते डिक्लेअर केलं जाणार आहे. निकुल गोलंदाजीवरती दाखल होतोय. समोर कुलदीप पहिला चेंडू. दुसऱ्या इनिंग मधल्या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नसेल. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न फ्लंबलने ती देखील इथे कंप्लीट केली जाईल. बॅकअप 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 यावे गडबड इथे बॅकअप मध्ये असेल. आणि तिसरी धाव देखील इथे अर्जित केली जाते. बॅकअपने यावे केली चूक झाली इथे गंभीर चूक महाचूक ठरली. 3 धाव्यांची इथे आणि 3 बिघाडा काम बिघाडा 3 वरती मारायची आहे. ही विजयाची पेन. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इथे 3 धावा कंप्लीट केल्यात. किती धावांपर्यंत मजल इथे मारलं जाईल कारण 3 धावा इथे खर्च केल्यात. आता सामना 29 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं. निकुल पवार ऑन गोलंदाजी मार करून आहे. समोर बॅटर यावे असेल सागर पाटील उर्फ बंटी या नावाने ओळखला जातो. या टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय आणि स्पर्धा जे युट्यूबवर लाईव्ह प्रेक्षकांनी जोडले गेलेत तर सर्व क्रीडा रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये आणि जे इथे जोडले गेले तर सर्व क्रीडा रसिकांचं आमच्या टेक्निकल टीम कडून तुमचं सहर्ष स्वागत असेल. जाऊया आता मैदानाच्या दिशेने. निकुल पवार अराउंड विकेट. लोपुलटा चेंडू होता. अगदी 24 कॅरेट सोनं होतं. वसूल केलं जात आहे. येतोय 70-70 षटकार. चौकार या षटकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चांगली रन मशीन बनतोय. टर्न मशीन बनतोय आपल्या संघासाठी आणि टर्न मशीन आता धावा इथे खर्च करायला लागली आहे. काय फटका होता. अगदी चांगला इथे सजवलेला होता कारण क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यासाठी जर विचार करायला लागला तर क्षेत्ररक्षक यावे कोणताही बंडलांवरती जर उभा केला असेल तो फक्त एक्स्ट्रा कव्हर यावी आहे. नंतरचा चेंडू पुढे एकदा यावे. सरळ बॅटने ऑन द राईस पिकअप केलाय. पिक केलाय सरळ बॅटने. मिडल ऑफ द चेंडू होतोय. 4 धावांसाठी इथे मोजला जातोय आणि या 4च्या मदतीने धावसंख्या टीमची टोटल दुहेरी अंकांमध्ये इथे प्रवेश केला जातोय आणि दुहेरी अंकांमध्ये प्रवेश केल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13. धावा यावेळी खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामागे पाऊस पण पार केलं गेलंय आणि या पाऊस पण पार केल्यानंतर अजून पाऊस पण यावेळी पार करायचंय. उलट्या गडीच्या खेळाला वजाबाकीच्या खेळाला आता सुरुवात झाली आहे मैदानामध्ये आणि वजाबाकीचा खेळ कोण जिंकेल. नंतरचा चेंडू यावेळी पंच आमच्याकडे वळतील आणि डिसिजन दिला जातोय. व्हाईट बॉलचा फक्त डिसिजन आणि +1 टोटल 2 धावा यावेळी दिल्या जाणार आहेत. 2 धाव्यांचा इशारा यावेळी पंचांकडून दिला जातोय. बाय +1 बाय 1 गेट 1 धावा इथे दिल्या गेल्या आणि या बाय 1 गेट 1 धावा मनामध्ये खच्चीकरण झालंय. हे खच्चीकरण दूर करावं लागेल. त्यांनी जर आपलं 32 धावांवरती मारलंय तर आपण का रोखू शकत नाहीये ह्याच्यावरती विचार करावा लागेल. अकुट टप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल तो देखील थोडासा प्लॉम्बर इथे बनलाय. पकडापकडीचा खेळ तिथे रंगवला होता त्यानं आणि पकडापकडीचा खेळ करत असताना बॅकअपने येऊन चेंडूला पकडलं गेलं आणि त्यानंतर फक्त एकच धाव इथे खर्च केली जाते. टीमची टोटल धावसंख्या 16 या धावसंख्येवरती
26 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 19 धाब्यांची आवश्यकता आहे. कुलदीप ड्रॉपिंग क्रीजवरून इथे सज्ज झाला असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलाउंड कार्पेटने यावी खेळलाय. एकच सामने ते खर्च केली जाते. एक वरती दाखवलेला विश्वास यावी खूप महत्वाचा ठरतोय. पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ ते शिल्लक राहिला असेल. टीमची टोटल धावसंख्या गुणफलक जाऊन पोहोचलं तब्बल 17 धावसंख्येवरती. 17 धावसंख्या आतापर्यंत कुठली गेली आहे. येणाऱ्या चेंडूवरती असेल इथे खतरा. कोण करेल 17च्या विरोधात खतरा घेतलाय. पंगा करतो इथे षटकाराचा दंगा का. येस जरूर केला जातोय. फ्लॅश स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक तिथे सपवार बार गिर तैनात आहे. विकेटचं पतन होईल. विकेटचा केला गेला इथे खतरा. बॅक टू द पवेलियन सागर पाटील. बॅटर मैदानाची दाखल झालाय. पहिला फायनलिस्ट संघ आपण गेला तर नवलाई स्पोर्ट असेल आणि नवलाई स्पोर्टच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानामध्ये बिरबी प्रयत्न इथे केला जातोय आणि प्रयत्नांचं फळ कोणाच्या बाजूने इथे झुकणार आहे. कारण वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक यावेळी गोलंदाज दाखल केला जातोय तो म्हणजेच ओन अँड ओनली संकेत पवार. संकेत पवार गोलंदाजीवरती दाखल झाला असेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याचा मान त्याने घेतलाय. स्वतःवरती दारमदाता दाखवली जाते. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. लेग साइडला चेंडू गेला. ऑफ साइडला घोषित एरियात आणि जाहीर क्षेत्रामध्ये जाणारा एक धाव खर्च केली जाते. एकच्या मध्ये त्याने धावसंख्या 18 धावसंख्येवरती. आता सामना जिंकण्यासाठी 17 रनची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 17 रनची आवश्यकता. 3 मोठे खटके उडवू शकेल का. आपण पाहतोय ऑल फ्रेंड्स क्रिकेट क्लब केळे आयोजित केळे प्रीमियर लीग 2K24 पर्व पहिले आणि पहिला फायनलिस्ट संघ यावेळी आपण बघितलं असेल. दुसरा फायनलिस्ट संघ कोणी इथे ठरेल यावेळी दिला जातोय. विमर इथे घोषित केलाय. नो बॉलचा इशारा तर जरूर आहे आणि चेंडू चाललाय. पण चेंडूवरचा डिसिजन षटकारासाठी. येस इथे षटकार असेल. तब्बल 7 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. नो प्लस षटकार आणि येणारा चेंडू असेल फ्रीहिट डनका. या षटकामागे सामना संपवेल का. स्फोट दारमदारता दाखवली जाते. कुलदीपने नंतरचा चेंडू हलक्यात खेळलाय. जोखीम कोणती उचलत नाहीये. समोर बॅटर यावे आता सज्ज झाला असेल. या टुर्नामेंट मध्ये ज्याच्यावरती नावावरती कारनामा राहिला होता त्या संघाच्या विरोधात खेळतोय. सलगच्या 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा कारनामा ज्या फलंदाजाने केला होता तो मंदार मयेकर MM म्हणून ज्याला ओळखला जातो तो यावे आहे इथे दाखल. काय करेल आणि काय बिघडवेल या संघाचं. कारण येणारा चेंडू आता महत्वाचा असेल. महत्वाचा मोरा इथे टिपला जातोय का आणि महत्वाचा मोरा इथे खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. टीमची टोटल धावसंख्या 26 या धावसंख्येवरती एक गडी बाद आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय कव्हर असेल पॉइंट गल्ली असे क्षेत्ररक्षक यावी 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईन वरती लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हे क्षेत्ररक्षक यावी बॉर्डर लाईन वरती उभे आहेत आणि त्यांच्या जोरावरती आता गोलंदाजी इथे करतोय संकेत पवार. वारंवार तर क्षेत्ररक्षण सजवतोय. टाइम घेतोय मैदानामध्ये. टाइम वेस्ट करतोय आणि या चेंडूवरती
पंचांकडे अपील असेल, अपील मध्ये उत्साह नाहीये त्यामुळे पंच इथे नॉट आउट इथे इशारा दिला जातोय. नॉट आउट असेल म्हणजेच का आपल्या प्रॉपिंग केसवरून सुरक्षित असेल. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे आणि धावा जिंकण्याची अजूनही गरज असेल. 9 धावा जिंकण्याची गरज आहे. सिंगल ते किल्ला कोण लढवेल, विजयाचा किल्ला कोण इथे झेंडा फडकवेल आपला. नंतरचा चेंडू लो फुल टॉस, स्टँड अँड डिलेव्हर, डिलेव्हर अँड स्टँड जरूर केलं जात आहे. 6 धावांसाठी इथे ठोकला जातोय. येतोय KPL षटकार. फिनिशिंगचा रोल आता कोण करताय. नंतरचा चेंडू लेफ्ट होता, फिंगर रोल केली होती, बॅक ऑफ हँड फेकलेला चेंडू होता. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आपली गती कमी करत गेला आणि गती कमी केल्यामुळे कुठेतरी फलंदाज बॅट आधी आली आणि त्यानंतर आलेला हा चेंडू इथे समीकरण बनलं जात आहे. सामना जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 3 रनची आवश्यकता आहे. मंदारी इथे सज्ज असेल. नंतरचा चेंडू पंच आमच्याकडे बळतीन बॅट बॉलचा इशारा दिला जातोय. अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 रनची आवश्यकता आहे. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर 1 पाऊल दूर आहे अहमद स्पोर्ट्स संघ. आणि अहमद स्पोर्ट्स संघाचा विचार करायला गेला तर आता 6वा सामना खेळतोय आणि 6व्या सामन्या देखील जे मध्ये पराभूत होत नाहीये सलगच्या 6 सामन्यांमध्ये. नंतरचा चेंडू डिक्लेअर 1 धावेसाठी इथे मोजला जातोय. आता 1 रन दूर असेल. 18 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता आहे. सामना टाय झालाय.